आले होते, म्हणलं लय दिवस झालं दादाला भेटले नाही, म्हणलं यावं भेटून, थोडं काम बी होतं. बर. एक गोष्ट मागायची तुला, देशील ना? ऐपती सगळं मागितलं तर दिल ना. बघ आता तुझ्या आईपती तुझ्या हातात आहे म्हणूनच मागते. हे बघ, मला एकुलते एक पोरगे, मला बी एकच फोन. तुला बी एकच पोरगी. तर माझं असं म्हणणं होतं की तुझी पोरगी जर सून म्हणून मला दिली, मला पण लेक नाही, तिला लेकीसारखा जीव लावून, म्हणजे कसं आपले संबंध राहतील, येणं जाणं राहील. काय म्हणायचं आहे का? पर कामाला लागलो. बघ आता तुला माहित नाही आता त्या तसं ह्याच्यात नाही. कारखान्यात कामाला नाही लागलं. लागले पण काय सिव्हिल मध्ये लागतात, काय परमनंट होते. नाही आता सध्या तर सिव्हिलच आहे, 2-4 महिन्यात परमनंट होऊन जाईल. हा मला नाही सांगता येत कारखान्यात परमनंट करते. हे बघ दादा, तू काही म्हण, परमनंट म्हण किंवा ते अजून परमनंट झाला नाही म्हण, ते काही जरी असलं तर तुझी पोर मला द्यावं लागेल. नाही बाबा, का? काल परमनंट झालं की तू आज मागती. आपण माझ्या पोरात कमी काय ते सांग ना मला. अरे कमी नका का नसना, पण एक तर पहिली गोष्ट कसं, हा. 1.5 एकर वावर, हा मग काल पोरग लागले कामाला, असं का? आणि त्यात तुम्ही सांगते तू परत पोरगी द्या काय करा. अरे त्याच्यापेक्षा मी पोरगी इरीट ढकलून देईन, पण तुझ्या पोराला देणार नाही. अरे तुला काय वाटतं का? मग तू हे विचार पहिला का नाही केला? मला देताना तू ते विचार केला नाही. त्या टायमाला परिस्थिती नव्हती. परिस्थिती नव्हती म्हणजे मी गरीबाच्या घरी गेले, मी ते पिदाड्या नवरा सांभाळला एवढा, तेव्हा तुला काही वाटलं नाही? म्हणजे तुझी पोरगी द्यायला लागल्यावर तू सगळा विचार करायला लागला अरे का? पण माझी पोरगी शिकल्या सवारली, तुझं पोरग काल नोकरीला लागले, नेमकं काय करायचं तुझ्या हिशोबात? तू गोडी गुमानीने देतो का नाही मला ते सांगा दे. इरीट ढकलून देईन पण तुझ्या पोराला देणार नाही. अहो मामा, तुम्ही भाषाकडे थोडं तरी लक्ष द्या राव. लोकांच्या मामाने त्यांना भाषाला पोरगी दिले तर अरे मग तू काल कामाला लागला यात पोरगी मागतोय. करतोय ना काहीतरी, लोकांच्या पोरांसारखं बोंबलत होय बरोबर आहे तुझं. हे बघ, तुला द्यायची का नाही मला आधी सांग. मी काय तुला सांगितलं, तुझ्या पोराला द्यायचं, मी माझी पोरगी विहिरीत ढकलून दे, पण तुझ्या पोराला देणार नाही. ठीक आहे, मग मला आहे ना माझा हिस्सा पाहिजे. थांब जरा, मला माझा हिस्सा पाहिजे. तुला हिस्सा काय हाय एवढी तुझ्या नाव करून घे, पण पोरगी तुला देणार नाही. तुला करायचं का सोबत लग्न? काय मला नीट विषय कळेल का? आरडाओरडा ऐकलं मी आज किचन मध्ये काम करत होते म्हणून मी आले. ऐक की, माझ्या मामाची पोरगी, मामाला फक्त पोरगी मागायसाठी आलो, पण तुझ्या मनात सांगून टाका आपण लग्न करू. अरे काय बोलतोय तू हरी? ही जमणार नाही. तुझं काय म्हणणं आहे भाऊ सांग, मी सांगितलंय नाही देणार. बाबा तुम्हाला माहिती ना त्याला जॉब नाही काही नाही. अरे मी जॉबला आहे आता कारखान्यात, मी सांगतो 4 महिन्यात परमनंट होईल, तरी मामा तसं तू परमनंट झाल्याच्या पुढे आला असतं तर गोड दिसलं असतं ना. काय आल्याच्या पुढे तुम्ही डायरेक्ट पैसे नाही म्हणून सांगताय मग म्हणून. नाही म्हणलं काय काल नाही, कामाला नाही. लागलं की आज पोरगी द्यायची का तू तुला? म्हणलंस का असं? तू हा. असं म्हणलंस का की मी ते लागलाय ठीक आहे परमनंट? तू काय म्हणला त्याची गॅरंटीच नाही, याचा अर्थ तुला द्यायचीच नाही मला पोरगी? मला पोरगी